हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आम्ही जी राम नामाची पुंजी तिथं घेऊन आलो होतो त्या रेस्टॉरंटमध्ये त्याने आमच्याकडून हिसकावून घेतली आणि सुविधा ज्या देत होता त्याचं चार्जिंग सुरू केलं. त्याचे चार्ज आमच्याकडून घ्यायला सुरुवात केली. आम्ही कंगाल झालो. मग पृथ्वीवर फेकून दिलं. कुत्रा आणि गाढव डुक्कर बनवलं गेलं आणि मनुष्य जीवन, एक मानव जीवन त्याला आम्हाला द्यावंच लागतं, कारण त्याला परमात्म्याने एक शाप दिला आहे. जर पुण्यात्म्यांनो परमात्म्याने ह्याला शाप दिला नसता कबीर परमेश्वरजींनी, तर त्याने आम्हाला मनुष्य जीवन कधीच दिलं नसतं. ह्या पृथ्वीवर टाकून दिलं असतं शिक्षा भोगण्यासाठी आणि वर आम्हाला कधीही आपल्या मूळ ठिकाणाचा पत्ताच लागला नसता. ही दया केली भगवानाने. तर तो परमात्मा ऋषी मुनींनी परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. वेद परमेश्वर कबीरजींद्वारा दिले गेले होते 5ही वेद. ह्या काळ भगवानाने त्यापैकी 4 ठेवले, एक नष्ट केला, 5वा वेद सूक्ष्म वेद. त्या सूक्ष्म वेदामध्ये सर्व माहिती होती. आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत, आम्ही इथं कसे फसलो आहोत आणि परत सतलोक जाण्याचा, आपल्या सतलोक जाण्याचा कोणता मार्ग आहे, कोणती पद्धत आहे, कोणती वे ऑफ वर्शिप आहे, पूजेची विधी आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं होतं. जसं गीतेच्या अध्याय 4च्या श्लोक नंबर 32मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतोय की जे ज्ञान तुम्ही ऐकलंय अध्याय नंबर 4च्या 25 पासून 31 पर्यंत, कोण कशी साधना करतो, कोणी देवतांची पूजा करतो, कोणी योगाभ्यासही करतो, कोणी स्वाध्याय करतो, कोणी अहिंसेचं कठीण व्रत करतो, तोंडावर पट्टी बांधली अनवाणी पायाने फिरतात, हे सगळे साधनाच करत आहेत. पण आपापल्या साधनेला ते पापनाशक मानतात. परंतु 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय की तो वास्तविक ह्या यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती, सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या शब्दात ब्रह्मणमुखे, ब्रह्मणमुखे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मच्या वाणीमध्ये विस्ताराने सांगितलं गेलंय. त्या जाणल्याने तू सर्वथा कर्मबंधनातून मुक्त होशील. तर ते ज्ञान ह्या काळाने लपवलं आणि मूर्ख बनवण्यासाठी सांगितलं की तू एखाद्या संताला विचार, मला माहिती नाही. आणि जेव्हा परमात्मा येतात संत रूपामध्ये, तो मिसगाईड करतो सगळ्यांना की हा खोटा आहे, कपटी आहे, हा वेद जाणत नाही. मग आम्ही परमात्म्याला ओळखू नाही शकत, ज्या कारणाने आम्ही काळाच्या जाळ्यात फसलेलो आहोत. तर इथं त्या ऋषी महर्षींनी ह्या काळाद्वारे भ्रमित केलेल्या ज्ञानाच्या आधाराने लोकवेदातून आणि तथा ह्या 4ही वेदांच्या आधाराने, ज्यामध्ये इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे, ज्यामध्ये अपूर्ण आध्यात्मिक ज्ञान आहे, त्यालाच आम्ही संपूर्ण मानून त्याच्याच आधाराने आम्ही साधना करत आलोय. ऋषींनी ओम नामाला सुप्रीम नाम मानलं आहे, मंत्र अंतिम, आणि ब्रह्मचा जप सांगत राहिले. आणि ओम नामाच्या साधनेनं काय होतं, ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16मध्ये सांगितलंय की ब्रह्मलोकपर्यंत सुद्धा सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. पुनरावर्तीचा अर्थ असा आहे की तिथे गेलेले प्राणीसुद्धा जन्ममृत्यूमध्ये येतात. ते शाश्वत स्थान नाहीये, ते सनातन परमधाम नाहीये, ते पण विनाशात येतं. ऋषी महर्षींनी ओम नामाचा जप करायला सुरू केलं, कारण यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15मध्ये स्पष्ट केलंय की वायू अनिलम अमृतम अथिदम भस्मांतम शरीरम
ओम कर्तु समर किल्वे समर कर्तुम समर. आता या ऋषी महर्षींनी इथून ओम नाम तर सिलेक्ट केलं की परमात्म्याचा केवळ एक ओम मंत्र आहे. त्याचं काम करता करता विशेष तळमळीने मनुष्य जन्माचं प्रथम कर्तव्य मानून ओम नावाचा जप करा आणि आपलं मूळ कर्तव्य जाणून करा, तळमळीने करा. ज्यामुळे काय होईल की जेव्हा शरीर सोडून जाईल, जेव्हा तुझा अंत होईल, भस्मांतम शरीरम, शरीर भस्म होईल, तुझ्या शरीराचा अंत होईल, देहांत होईल, त्यावेळी तू त्याच्यापासून त्या अमरत्वाला प्राप्त करशील जे ओम नामाच्या जपाने तुला प्राप्त होऊ शकेल. ते किती होऊ शकेल ते त्याची भक्ती आणि साधनेवर डिपेंड करतं. तर त्याच्या आधाराने तो कदाचित कल्पयुगापर्यंत पण राहील. असंही होऊ शकतं की तो एका महाकल्पापर्यंत राहील. महाकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचं एक आयुष्य. ब्रह्माजींच्या मृत्यूला महाकल्प म्हणतात. आणि 1000चा जो त्यांचा दिवस आहे, 1000ची रात्री याला कल्प म्हणतात. 1000 चतुर्युगाचा जो आणि तेवढेच दिवस आणि तेवढ्याच रात्री, तर याला एक कल्प म्हणतात. आणि ब्रह्माजींच्या आयुष्याला एक महाकल्प म्हणतात. तर तिथं ज्यांनी ज्यांनी साधना केलीये ओम नामाच्या जपाचे, ज्याने जितके अधिक मंत्र केलेत, कुणी कमी केलेत, तर त्याच्या आधाराने कोण किती वर्ष राहून पुन्हा पुनर्जन्मांमध्ये अवश्य येतात. तर ऋषी महर्षींनी यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायाच्या मंत्र 15 हे तर घेतलं की ओम नाम आहे. पण काय त्यांचे डोळे बंद झाले होते? 40व्या अध्यायामध्येच यजुर्वेद अध्याय नंबर 40च्याच मंत्र नंबर 10 आणि 13 स्पष्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत वेदज्ञानदात्याने. तर कोणी परमात्म्याला संभवत म्हणजे जन्म उत्पन्न होणारा म्हटलंय, जसं श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री परशुराम आदींच्या रूपामध्ये. आणि कोणी असंभवत म्हणजे कोणी म्हणतात ते जन्म नाही घेत, कोणी संभवत म्हणतो, कोणी असंभवत म्हणतो. पण त्याची विशेष माहिती, वास्तविक माहिती धीराणाम म्हणजे तत्वदर्शी संत, ज्याचं ज्ञान टिकाऊ आहे, धीर पुरुष, तेच सांगू शकतात. त्यांच्याकडून ऐका. तर ह्यातून सिद्ध आहे की वेद ज्ञान पण इनकम्प्लीट आहे. पण चुकीचं नाहीये, हा सिलॅबस आहे. जसं 10व्या इयत्तेपर्यंतचा सिलॅबस आहे. पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर ते लेक्चरर वेगळे असतात, त्यांचा सिलॅबस पण अलग भिन्न असतो. तर अशा प्रकारे त्या तत्वदर्शी संतांच्या शोधासाठी वेदामध्ये पण सांगितलं आहे. आणि हाच वेद 4ही वेदांचा सारांश आहे श्रीमद भगवद्गीता. अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 34 सांगितलंय की ज्या तत्वज्ञानाच्या विषयी मी अपरिचित आहे, गीता ज्ञानदाता म्हणतोय, ज्याविषयी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीतून ब्रह्मणमुखे जी परमेश्वराची वाणी आहे, त्यांच्या मुखारविंदातून उच्चारलेली वाणी आहे, त्यामध्ये जे आहे कबीर वाणीमध्ये ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे, तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समज, त्यांना दंडवत प्रणाम करून कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न केल्यामुळे ते तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाचं ज्ञान देतील. ते परमात्म तत्व गीता ज्ञानदातापेक्षा वेगळं आहे, ज्याच्याशी ते स्वतःच अपरिचित आहेत. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमात्म्याची भक्ती प्राप्त नाही झाली ऋषी महर्षींना आणि ते वेद ज्ञानाला समजू शकले नाहीत. आणि ज्या कारणाने ते जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ रोगामध्ये अडकून पडले, फसले, त्याने ग्रस्त राहिले आणि इतरांना पण त्यांनी ह्याच फासामध्ये अडकवलं. त्यांनी साधना केली ओम नामाच्या जपाने आणि हठयोग केला होता, एक आकाशवाणी केली होती काळाने, ब्रह्मने आपला मुलगा ब्रह्मासाठी. जेव्हा ब्रह्माजी कमळाच्या फुलावर विराजमान होते, त्यांना सचेत केलं, आधी बेहोश करून ठेवलं होतं या काळाने. जेव्हा ते सचेत झाले, शुद्धीवर आले,
ते म्हणतात की मला नाही माहिती की माझा जन्म कसा झाला, माझा जनक कोण आहे, माझा उद्देश काय आहे, कमळाच्या फुलावर मी कुठून आलो. तेव्हा आकाशवाणी झाली की तप करा, तप करा. या काल भगवानाने आकाशवाणी केली यांना मूर्ख बनवण्यासाठी, आपल्या जाळ्यामध्ये फसवून ठेवण्यासाठी. वेदांपेक्षा वेगळं ज्ञान आपल्या बाजूने आपलं मत त्यांच्या डोक्यात बसवलं. ब्रह्माजींनी 1000 वर्षांपर्यंत तप केलं. जेव्हा त्यांची बॅटरी चार्ज झाली, सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, ह्यांचा रिमोट या काळाजवळ आहे. तेव्हा सांगितलं की आता तुम्ही सृष्टी करा. आता ब्रह्माजींपासून ज्ञान प्राप्त आहे सगळ्यांना, विष्णूजींना, शिवजींना आणि सर्व ऋषी आणि महर्षींना. आता ब्रह्माजींपासून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे ब्रह्माजींनी यांना मिसगाईड केलं, कारण ते स्वतःच भ्रमित होते. त्यांनी सांगितलं की परमात्म्याची आकाशवाणी झाली होती, मी 1000 वर्ष तप केलं, माझ्यामध्ये खूपच पॉवर आली, शक्ती आल्या, वचनातूनही उत्पत्ती होऊ लागली, आणखीही अनेक क्रिया आपोआप व्हायला लागल्या. आणि ओम नावाचा जप वेदांमध्ये फायनल मंत्र आहे. ह्या ज्ञानाच्या आधाराने ऋषी महर्षी साधकांनी हजारो वर्षांपर्यंत साधना केल्या, हठयोग केला, कारण सतयुगामध्ये लाखो वर्षांचं आयुष्य असायचं. त्यांना परमात्मा प्राप्ती झाली नाही. अन्य सिद्धी मिळाल्या. त्या सिद्धी प्राप्त झाल्याने ते स्वतःच देव झाले. जसं दुर्वासाजींच्या त्यांच्या वाचेमध्ये एवढी शक्ती होती की ते जर म्हणाले की तुझा विनाश होईल तर त्याचा विनाश व्हायचा. आता जसं अगस्ती ऋषींना शक्ती मिळाली की त्यांनी एकाच आचमनात 7 समुद्र पिऊन टाकले. आकाशात उडण्याची सिद्धी असेल, एकदम अंतर्धान पावण्याची सिद्धी असेल, अशा प्रकारे ते अन्य व्यक्तींपासून थोडे वेगळे झाले, ज्यामुळे आम्ही त्यांना महर्षी मानलं. परंतु हे कालाद्वारे भ्रमित आणि आपलं जीवन नष्ट करत राहिले. आता गीतेच्या अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 47 आणि 48 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन, हे माझं वास्तविक रूप आहे, मी काळ आहे. 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात स्पष्ट केले. आणि माझी प्राप्ती, माझ्या या स्वरूपातील दर्शन ना तर आधी कुणी केलंय तुझ्या व्यतिरिक्त, ना पुढे कुणी करू शकेल. आता मी माझ्या कृपेने माझं हे सगळं, हे शरीर, माझं हे रूप तुला दाखवलंय. आणि माझी प्राप्ती, माझ्या ह्या रूपाचं दर्शन, ब्रह्मची प्राप्ती, ना वेदातील वर्णित कोणत्या विधीने, ना कोणत्या जप तपाने, ना कुठल्या क्रियेने कधीही होणार नाही. याने तर विषयच संपवला. स्पष्ट केलं की माझी प्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती होणार नाही. आता ऋषी महर्षींनी तेच जप केले जे काळाने त्यांना दिलेले होते. त्यापासून त्यांना ब्रह्मप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपल्या अनुभवांची पुस्तकं उपनिषद बनवले. परमात्मा निराकार आहे आणि कुणी परमात्म्याला साकार पण सांगण्याचा प्रयत्न केला तर काय सांगितलं की जे काही आपल्याला दृष्टिगोचर आहे, ही पृथ्वी, पहाड, सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, हीच परमात्म्याची साकार रूपं सांगितली. आणि आजपर्यंत हाच अज्ञान अंधार सर्वांच्या मनात भरून पडलेला आहे. आता पुण्यात्म्यांनो, गीता ज्ञानदाता आणि वेद ज्ञानदाता हे ब्रह्म आहे. तो स्वतः सांगतोय की त्या परमात्म तत्वाची माहिती तर तत्वदर्शी संत सांगतील. तो यांना भेटला नाही. तो यांना भेटला नाही. भेटला तर यांनी मानलं नाही. कारण की परमेश्वर कबीर देवजीही आम्हा सगळ्यांचे मालिक आहेत. आणि तेच इथं आम्हाला हे यथार्थ ज्ञान, सूक्ष्म वेदाला ज्याला काळाने नष्ट केलंय, समाप्त केलंय, तेच पुन्हा द्यायला, पुन्हा सांगायला येतात. तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुम्ही इथं कशासाठी जिवंत आहात? एका क्षणात न जाणो कोणाचा मृत्यू होऊन जाईल आणि तुम्हाला मूर्ख बनवून ठेवलंय की ही तुझी कार आहे, हे तुमचं घर आहे, ही तुमची संपत्ती आहे. आणि असं नाही केलंस तर घाबरवून ठेवतंय हे मन सगळ्यांना.
ह्या आत्म्याला भयभीत करून सोडतंय की तुझा विनाश होईल, की तू असं नाही केलंस तर तसं होईल, सत्संगाला गेलास तर नंतर तुझं नुकसान होईल. आणि नुकसान तर एक दिवस होणारच. भगवंतापासून दूर राहिलं की एक दिवस मृत्यू होईलच. आणि ज्या फायद्यासाठी सारं जीवन वेचलं ते परमनंट संपून गेलं. तर ह्या गोष्टींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. सत्संगात आल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं. सत्संगात आल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं आणि ते परमात्म्याद्वारा दिलेलं, परमेश्वराद्वारा दिलेलं हे ज्ञान त्यांच्याच अमृतवाणीमध्ये आपल्याला ऐकवलं जातं, जी सच्चिदानंद घनब्रह्मंची वाणी आहे, जो 5वा वेद आहे. त्याच्या आधारानेच परमात्मा आम्हाला सांगतात की तुम्ही जी साधना करता, ज्या लोकमध्ये राहता, हा काळाचा लोक आहे आणि इथं कुणीच प्राणी सुखी नाहीये. परमात्मा स्वतः आले. कबीर देवजी 4ही युगांमध्ये येतात. सतयुगामध्ये सत्सुकृत नावाने प्रसिद्ध झाले आणि पूर्ण युगभर सत्सुकृत या नावाने महापुरुष म्हणून ओळखले जातात, ऋषींच्या नावाने. त्रेतायुगामध्ये मुनिंदर नावाने त्यांची प्रसिद्धी होते आणि द्वापार युगात करुणामय नावाने, आणि कलियुगामध्ये कबीर नावाने, त्यांच्या वास्तविक नावानेच ते प्रकट झालेत. तेच नाव ठेवून घेतात जे त्यांचं वास्तविक नाव आहे, कबीर देव, कबीर साहेब. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा अन्य काही रूपांमध्ये प्रकट होत राहतात, परंतु कबीर देव हे जे त्यांचं नाव आहे ते ह्या युगामध्ये प्रसिद्ध राहील. याच्या इक्विव्हॅलंट दुसरी कोणती प्रसिद्धी परमात्म्याची होणार नाही. परमात्म्याच्या ज्ञानाचा प्रचार खूपच होईल, त्यामुळे आपल्याला लाभही खूप होईल. पण परमात्म्याचं नाव कबीर देव नाव प्रचलित राहील. तर 4ही युगांमध्ये येऊन परमेश्वराने ज्ञान तर आम्हाला दिलं, पण ह्या काळाने आम्हाला स्वीकारू दिलं नाही. जर तो परमेश्वर त्याच्या सतलोक शाश्वत स्थानातून चालत येतो, सनातन परमधामातून चालत येतो, त्या सनातन परमधामामध्ये सतलोकमध्ये प्राण्याला कोणताही त्रास होत नाही. तिथे जरा आणि मरण नाहीये. जरा म्हणजे वृद्धत्व, मरण म्हणजे मृत्यू. तिथे जरा मरण नाहीये. तिथे त्रास कुठलाही नाही कोणाच्याही शरीराला, कोणत्याही प्रकारचं कुठलं टेन्शन नाहीये. त्या लोकमध्ये आम्ही गेल्याने फायदा होईल, सर्व सुख मिळतील. त्याचं रहस्य काळाने लपवलं आणि ऑप्शन सोडून दिला की ते रहस्य तत्वदर्शी संतांना विचारा, मला नाही माहीत. आता परमात्मा सतलोकातून चालत वेगाने इथं येतात आणि आपल्या प्रिय आत्म्यांना आपल्याविषयी पूर्ण माहिती देतात. आम्ही प्रभूची परिभाषा वाचली आहे की तो निराकार आहे. परमात्मा यायचे, स्वतः सांगायचे की मी परमेश्वर आहे, साऱ्या सृष्टीचा रचनहार आहे, माझं नाव कबीर आहे. कबीर देव जे वेदांमध्ये तुम्ही वाचता तो कबीर देव मीच आहे. आणि कुराण शरीफमध्ये तुम्ही जे अल्लाहू अकबर कबीरा खबीरा असं वाचता तो मीच आहे. माझ्याच महिम्याचं गुणगान आहे. परंतु सर्व धर्माच्या धार्मिक व्यक्ती भ्रमित आहेत, सर्व परमात्म्याला निराकार मानत आहेत. आणि प्रत्येकाने शास्त्रविरोधी साधना करून, कंप्लीट साधना माहीत नसल्याने, पूर्ण साधना माहीत नसल्याने, भक्ती न मिळाल्याने खूप ट्राय केलं, प्रयत्न केले. परमात्मा न मिळाल्याने ही गोष्ट, आपला अनुभव पूर्ण समाजामध्ये प्रोड्यूस केला, पूर्ण समाजात भरवला की परमात्मा निराकार आहे. तर परमेश्वर सतलोकातून चालत येतात, सनातन परमधामातून चालत येतात, जिथं गेल्यावर प्राण्याला काही त्रास शिल्लक राहत नाही. त्याचंच समर्थन गीता ज्ञानदाता 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये करतात की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त करशील.
परमशांतीला वा वा आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. स्वतःविषयी सांगतो अर्जुन 7व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या अध्यायाच्या गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 5 आणि 7व्या श्लोकामध्ये स्वतःविषयी सांगतो अर्जुन, माझी भक्ती कर. तू मलाच प्राप्त होशील, पण युद्ध तर करावंच लागेल. युद्ध पण कर, माझं स्मरण पण कर. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनानं विचारलं की हे भगवान, तुम्ही गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक 32 मध्ये म्हटलंय की त्या तद्ब्रह्म शी परिचित आणि पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित, सगळ्या कर्मांशी परिचित प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटण्याचाच प्रयत्न करतो. ह्या संसारातील कुठल्याही वस्तूची इच्छा धरत नाही. आता अर्जुन विचारतो 8व्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकात, किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये गीता ज्ञानदाता सांगतो की ते परमक्षर ब्रह्म आहे. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 आणि 16-17 मध्ये ही खूप विस्ताराने जाणकारी दिली आहे. तत्वदर्शी संतांची ओळख पण सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सर्व विभाग जो सांगेल, जसं अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार. निरंजन म्हणतात क्षरपुरुषाला. दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं ये पात रूप संसार. झाड आम्ही म्हणतो ते जमिनीच्या वर दिसतं, पृथ्वीच्या बाहेर जे दिसून येतं झाड म्हणतो, वृक्ष म्हणतो. आणि जमिनीत जे लुप्त आहे, प्रोक्ष आहे, ते जड आहे, ते मूळ आहे, ते परमक्षर ब्रह्म आहे, जे परोक्ष आहे. यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 17 मध्ये हा गीता ज्ञानदाता स्वतःची माहिती देतो की मी तर वर खम ब्रह्म, अहम खम ब्रह्म ओम, माझं ओम नाव आहे. आणि खम म्हणजे वरती, स्वर्गात म्हणजे अंतरिक्षात, स्वर्गात, महास्वर्गात म्हणजे ब्रह्मलोकामध्ये मी राहतो. आणि तो परमात्मा, पूर्ण परमात्मा तर गुप्त आहे, परोक्ष आहे. तर इथं गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये लिहिलंय की वर मुळं असलेला, खाली तिन्ही लोकांच्या फांद्या असलेला हा उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि जो संत ह्याचे सगळे विभाग सांगेल, पानांसहित, मुळांपासून पानांपर्यंत, की कोणता देव खोड आहे, फॉर एक्झाम्पल आहे, आणि मुळं कोणता देव आहे या संसाररूपी वृक्षाची. मुळं म्हणजे ज्यामुळे सगळ्या क्रिया होतात, ज्यामुळे सगळ्यांची उत्पत्ती झाली असेल, जो सगळ्यांचा जनक, सगळ्यांचं धारण पोषण करणारा, सगळ्यांचा पिता आहे, तो मूळरूपी परमात्मा आहे. तो परमक्षर ब्रह्म आहे. आणि खोड जे आहे ते अक्षर ब्रह्म आहे. आणि त्यापासून निघालेली मोठी फांदी समजा हे क्षरब्रह्म आहे. त्या क्षरब्रह्मच्या म्हणजे फांदीच्या 3 शाखा आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी रूपी शाखा, आणि आम्ही पर्णरूपी संसार. तर परमात्म्याने येऊन सांगितलं होतं सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये, त्या तत्वज्ञानामध्ये सांगितलं होतं, पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं ये पात रूप संसार. गीता ज्ञानदाता सांगतोय की जेव्हा तुला तत्वदर्शी संत प्राप्त होईल त्याच्यानंतर 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये सांगितलंय, त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध सुरू केला पाहिजे जिथं गेल्यावर साधक पुन्हा कधी संसारात येत नाही. अर्थात ते पूर्ण मोक्ष प्राप्त करतात, त्यांची सर्व संकट मिटतात. आणि पुढं सांगतात की ज्या परमेश्वराने आपल्याहून अन्य परमेश्वराबद्दल सांगतात की ज्या परमेश्वरामुळे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झाला, अर्थात ज्याने सर्व ब्रह्मांडांची रचना, सर्व आत्म्यांची रचना केली आहे, तर त्याचीच भक्ती कर, नथिंग एल्स. गीता ज्ञानदाता सांगतोय की त्याचीच भक्ती कर. मीही त्यालाच शरण आहे आणि दुसऱ्या सर्वांची पूजा त्याग करतो. 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये 3 प्रभू, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमक्षरपुरुष, क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म, परमक्षरब्रह्म या तिन्हींची जाणकारी विस्ताराने दिली आहे.
आता पुण्यात्म्यांनो, गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, माझी भक्ती कर, मी प्राप्त होईल, पण शांती कधीच नाही. युद्ध पण करावं लागेल, युद्ध पण कर, माझं स्मरण पण कर. आणि जर गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलंय की तुला परमशांती पाहिजे, सनातन परमधाम पाहिजे, तर त्या परमेश्वराला शरण जा. कोणाला? परमक्षर ब्रह्मला शरण जा. आपली साधना सांगतोय 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये गीतेच्या की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारण माम अनुस्मरण ये प्रयाति तदंदेहम स याति परमाम गतिम. माम ब्रह्म, मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. आणि त्याचं स्मरण कर शेवटच्या श्वासापर्यंत. ह्यामुळे ओम नामामुळे मिळणारी परमगती म्हणजे ब्रह्मलोक प्राप्ती होईल. पण ब्रह्मलोकमध्ये गेलेले प्राणी पण पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येतात, पूर्ण मोक्ष नाही. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये. इथे अनुवादकर्त्यांनी थोडीशी गडबड करून ठेवली आहे. त्यांनी अनुवाद हा केला की ब्रह्मलोकपर्यंत, हे तर बरोबर केलंय त्यांनी, गेलेले प्राणी पण पुनर्वर्ती आहेत. अनुवाद तिथं त्यांनी चुकीचा केलाय की मला प्राप्त प्राण्याचा पुन्हा पुनर्जन्म होत नाही. नाही, त्याचा अर्थ असा होतो की ज्यांना हे माहीत नाही की ब्रह्मलोकपर्यंत सुद्धा सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत, ते मला प्राप्त करून सुद्धा पुनर्जन्मात प्राप्त होतात. न विद्यते विद्यकार, जाणणं होतो, जाणणं सुद्धा होतो. एका अक्षराचा केवळ एकच अर्थ नाही होत. त्यांनी विद्य म्हणजे नाही होत, विद्य म्हणजे होणं असं लिहिलं. विद्य म्हणजे जाणणं पण होतो. तर हे ते जाणत नाहीत की माझ्या प्राण्याचा पण पुनर्जन्म होतो, तर ते ब्रह्मलोकपर्यंत जातात, तिथं जाऊनही पुन्हा पुनरावर्तीमध्येच येतात. म्हणूनच त्याने म्हटले की माझे आणि तुझे खूप जन्म झाले. 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात गीतेच्या स्पष्ट केले त्याने. आणि 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये की माझ्या उत्पत्तीला माझा जन्म तर होतोच, पण माझ्या जन्माला हे ऋषी, महर्षी, ब्रह्मा, विष्णू, महेश हे ऋषी नाही जाणत की ते माझ्यापासून उत्पन्न झालेत. आता पित्याच्या जन्माबद्दल संतान नाही सांगू शकत, पित्याच्या जन्माबद्दल आजोबा सांगू शकतात. त्या आजोबांनी म्हणजे आमच्या सर्वांच्या मालिक यांनी, कबीर देवांनी, परमक्षर ब्रह्मांनी स्वतः इथं येऊन ह्या सर्व ब्रह्मांडांची रचना कशी झाली आणि ते सर्व ज्ञान सृष्टीरचनेचं आम्हाला सांगितलं. पण आम्ही लोकवेद खूप ऐकला होता. परमात्म्याच्या ह्या सिद्धार्थ ज्ञानाचा स्वीकार करण्यास आम्ही असमर्थ ठरलो. आता परमात्म्याने आम्हाला समर्थ केलंय, आम्हाला शिक्षित केलं. आम्ही कालाद्वारे भ्रमित त्या ऋषीगुरूंच्या आधारावर नाही राहिलो. आम्ही स्वतःच आमच्या सद्ग्रंथांना वाचतो आणि शिकवतो आणि भगवानाला जाणून घेतोय. परमात्म्याला जाणणं कठीण आहे, परमात्म्याला मिळवणं, मोक्ष मिळवणं सोपं आहे. आता इथं गीतेच्या अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलंय की ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध समर्थ. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्मचा, त्याच्या स्मरण्याचा, त्याला प्राप्त करण्याचा 3 मंत्रांचा जप आहे ओम तत्सत. ओम तर क्षरपुरुषाचा, ब्रह्मचा, आणि तत् आणि सत हे संकेत आहेत अक्षरपुरुषाचे, आणि सत हा सांकेतिक आहे परमक्षर पुरुषाचा, परमक्षर ब्रह्मचा. ह्या 3 मंत्रांच्या जपाने परमात्म्याची प्राप्ती होईल, परमक्षर ब्रह्मची प्राप्ती होईल. केवळ ओम नामाचा जप केल्याने ब्रह्मलोकची प्राप्ती होईल. जसं एखादं मूळ आहे, कोणतंही एखादं मूळ आहे, जसं हरड आहे वा सुंठ आहे किंवा अन्य एखादं मूळ आहे, ते एकच खाल्ल्यामुळं त्याचे एकाचेच काही फायदे मिळतात. आणि जर ते आणखी 1-2 मुळ्यांबरोबर मिसळून घेतलं तर त्याचं प्रारूप बदलतं, त्याच्या गुणांमध्ये वृद्धी होते, ते वेगळी क्रिया करतं. तर असा हा एकट्या ओमच्या नावाचा जप केला तर त्या ब्रह्म लोकपर्यंत प्राप्ती होते, ब्रह्मपर्यंतची परमगती प्राप्त होते. आणि ज्याला गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 18 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतोय की ऋषीजन, ऋषी महर्षी जे ज्ञानी आत्मा आहेत ते आहेत तर उदार, जे 4थ्या नंबरचे आहेत, एक अर्था, एक आरथ्य, एक अर्थार्थी, 3रा जिज्ञासू आणि 4था ज्ञानी. हे ज्ञानी आहेत तर उदार आत्मा, पण ते माझी अनुत्तम माम, अनुतमाम, मैंने
कति अश्रेष्ठ, गती महेश, अस्थित रे, आश्रित रहे. पण ही आत्मा खूप चांगली आहे, देवाप्रती समर्पित आहे. पण माझी गती महिये आश्रित रहे. माझ्यावाली खराब यांनी अनुतमामचा अर्थ अतिश्रेष्ठ लिहिला. हात तुझ्या मारी. अरे बॅडचा अर्थ इंग्रजीमध्ये कुणी गुड लिहिला, त्याच्यासारखा मूर्ख नाही. पण हे समजू शकले नाही की भगवान स्वतःच्या साधनेला अनुत्तम नाही म्हणू शकत. पण भगवान हे खोटं पण नाही बोलू शकत. परमेश्वराला घाबरतोय, सच्चाई तर सांगावीच लागेल. तर प्रसंग चालला आहे की ओम तत्सत इति निर्देशा ब्रह्मणे त्रिविध समर्थ. त्या सच्चिदानंद घनब्रह्मचा, परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा हा 3 मंत्रांचा जप आहे. वा वा. ही 3 मंत्रांची मजदुरी आहे, साधना आहे. ही क्रिया केल्याने परमात्मा मिळेल. म्हणजे जसं काही औषधं बनवली जातात जडीबुटी एकत्र करून, जे खाल्ल्याने रोग नष्ट होतो हे समजा. ह्या मंत्राचा जप केल्याने विधिवत या दासाकडून प्राप्त करून, अन्य असं नाही की आपल्या मर्जीने किंवा एखाद्या माथेफिरूकडून घेऊन त्याने काही लाभ होणार नाही. अधिकाऱ्याशिवाय कोणतंही काम सफल होत नाही. तर ह्या दासाकडून मंत्र घेऊन तुम्ही त्याचा जप केला तर ह्या जन्ममरणाच्या रोगापासून तुम्ही मुक्त व्हाल आणि परमात्मा मिळेल, स्वस्थ व्हाल. आता पुण्यात्म्यांनो, 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर हा स्वतःच म्हणतो की माझं भजन कर, माझा जप कर, माझं स्मरण कर. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये आपला मंत्र ओम सांगून ठेवलाय. मज ब्रह्मचा ओम मंत्र, एका अक्षराचा. आणि पुढे 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीचा मार्ग आहे हा. तत् आणि सत हे गुप्त आहेत, ह्याच्याशी हा काल परिचित नाहीये, ह्या 2 मंत्रांशी. म्हणून त्याने ऑप्शन सोडलाय की 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये की त्या तत्वज्ञानाला, परमात्म तत्वाला, परमात्म्याच्या बाबतीत विशेष माहिती तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजून घे, ते सांगतील. हा कोडवर्ड आहे, हा दास सांगू शकतो. ह्या पृथ्वीवर कोणाकडेही हा मंत्र नाहीये. आणि कोणा माथे फिरू नये ह्या दासाकडून प्राप्त करून, आणि मग तो कोणाला सांगेलही पण त्याने कोणताही फायदा होणार नाही. त्याने नाम नष्ट होऊन जातं, कारण की हा आध्यात्मिक मार्ग आहे. आणि काळाला असं वाटतं की आपण एखादा दुसरा माथेफिरू तयार करू जो इतरांचा विनाश करेल. पण आता तुम्ही समजदार आहात, शिक्षित आहात. आता अशी चूक करू नका. अधिकार नसलेल्यांकडून मंत्र घेऊन आपलं जीवन नष्ट करू नका. आता इथे काय सांगितलंय की त्या परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा हा 3 अक्षराचा मंत्र आहे. 8व्या अध्यायाच्या 8, 9 आणि 10व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतोय, ज्या परमक्षर ब्रह्मच्या बाबतीत 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय, जर त्याची साधना करायची असेल, त्याची साधना करणारा त्यालाच प्राप्त होतो. 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्यामध्ये सांगतोय, माझी साधना करशील तर मलाच प्राप्त होशील, तुला शांती कधीच नाही, युद्ध करावं लागेल, युद्ध पण कर. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की तुला परमशांती पाहिजे असेल तर त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्याच कृपेने तू सनातन परमधामाला प्राप्त होशील, परमशांतीला प्राप्त होशील. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये हेच प्रमाणित केले की त्याची भक्ती करणारा अंतिम वेळेपर्यंत म्हणजे साधना एकसारखीच आहे. कुणी हा विचार करेल की मी आता समाधीस्थ होतो, परमात्म्याला वर बघून परत येतो, तर त्याने देवाला पाहिलं आणि परत पण आला, साधना पूर्ण झाली नाही तर काय अजून धक्के खात बसणार? आता स्टुडंट शिकतोय शाळेमध्ये, विद्यार्थी शिकतोय विद्यालयामध्ये, आणि तो विचारतो की मी IAS करतोय. IAS करून कसा दिसेल? डेप्युटी कमिशनर दिसेल. एकदा पाहूनच येतो कसा दिसतो डेप्युटी कमिशनर, कसं ऑफिस असतं. तो पाहून पण आला, परत आला आणि शिक्षण सोडलं. मग बनला का DC? उगाच धक्के खात बसला. तर अंतिम श्वासापर्यंत साधना करीत राहणं गरजेचं आहे. इथून यशस्वी होऊन जायचं आहे, मग तिथं तुम्हाला ती पोस्ट मिळेल, अमरपद. कुठं? सतलोकामध्ये, सचखंडमध्ये. आता काय सांगतायत? त्या परमेश्वराची साधना न करता तुम्ही अन्य साधना करता, भक्ती करता, त्याने तुम्हाला लाभ होणार नाही. आता पुण्यात्म्यांनो, कोणत्याही संत ऋषीची तुम्ही शिकवण पहा, तुमचा अनुभव पहा. ते काय सांगतात की जे काही कोणाच्या प्रारब्धात
संस्कारात लिहिलेले आहे ते तर त्याला भोगावेच लागेल. एक दुःखी प्राणी संकट निवारणासाठी काय आशा करतो की भगवान जीवांचं दुःख दूर करतो. परमात्मा कुठे मिळतो तर संतांच्या जवळ जाऊन ते त्या परमात्म्याची भक्ती करून ते काही शक्ती प्राप्त करवतात आणि त्या शक्तीने ते अन्य लोकांनाही सुख देतात. यासाठी ते कुठे कुठे जातात. कोणी ऋषींकडे, तर कोणी जंतरमंतर करणाऱ्यांकडे, तर कोणी झाडफूक करणाऱ्यांकडे, आणि कोण्या साधू संतांचे शिष्य बनून ते जसे सांगतील तसे ते साधना करतात. आणि जेव्हा त्यांची संकटं दूर होत नाहीत तर ते त्या स्थानाला सोडून देऊन दुसऱ्या स्थानाकडे जातात. जसे कोणी मंदिरात जातात, किंवा कोणी गुहेत जातात, किंवा कोणी पर्वतावर जातात, किंवा कुठे तुळशीच्या झाडाला दोरे बांधत फिरतात. कोणी कुठे तीर्थस्थानावर जातात आणि हे करूनही काही लाभ होत नाही, तरीही हा आत्मा हार मानत नाही, कारण त्याला माहिती आहे की एक परमशक्ती आहे परमात्मा जो सर्व दुःख दूर करू शकेल. त्यासाठी कोणी सांगतात की आमच्या गुरुजींकडे चला, सर्व कष्ट दूर होतील. तिथेही जातात. ते ऋषी, गुरुजी, संत, मंडलेश्वर आधी तर त्याच्या संकट निवारणासाठी कोणती ना कोणती धर्म पुण्य क्रिया अवश्य सांगतात. जेव्हा त्याने लाभ होत नाही तेव्हा ते म्हणतात की मुला, हे तर तुझ्या प्रारब्धाचं कर्म आहे. प्रारब्ध म्हणजे तुझ्या भाग्यात लिहिलं आहे, तुझ्या जीवन इतिहासात लिहिलं आहे. याला नष्ट करू शकत नाही. हे तर तुला भोगावंच लागेल. तुम्ही कोणत्याही संत ऋषीकडे जा, वर्तमानातही हाच सिद्धांत आहे त्या लोकांचा. ते सांगतात की पहा, कर्म तर तुला भोगावंच लागेल. कर्माचा दंड दुःख जे आहे ते तुला भोगावंच लागेल. भक्ती कर, पुढे जीवन सुखी होईल. भल्या पुरुषांनो, कुणाच्या पायात काटा घुसला असेल आणि तो कुणाला सांगतोय की पहा, माझ्या पायात खूप दुखत आहे, काटा खोलवर रुतून जखम झालीय, तुटून गेलाय, आत घुसलाय, दिसत नाहीये बाहेरून, तेव्हा जाणकार व्यक्ती बघूनच सांगते की तुझ्या पायात काटा घुसला आहे. ज्या कारणामुळे तुला असहाय्य पीडा होत आहे. आता ती व्यक्ती जर असं म्हणेल की काटा तर मी काढू शकत नाही, हा काटा निघू शकत नाही, आता तू बूट घाल, यापुढे काटा लागणार नाही, यापुढे काटा नाही लागणार. काय हे शक्य आहे? काटा लागलेल्या पायात बूट कधीच घालता येणार नाही. काटा निघेल, पीडा नष्ट होईल, मगच बूट घालेल ती व्यक्ती. ह्या भयाने बूट घालेल की बूट काढला किंवा बूट घातला नाही तर पुन्हा ती पीडा होऊ नये, काटा लागू नये. तर ज्या लोकांवर आपत्ती, संकट आली आहेत, प्रारब्धातील असो किंवा 3 तापाचे असो, त्यांना ना तर ही देवता ठीक करू शकत, ना श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी 3 तापांचे शाप आणि प्रारब्धातील कर्मांना हे नष्ट करू शकत नाहीत. ना ब्रह्म करू शकतो, हा क्षरपुरुष नाही करू शकत, ना हा परब्रह्म करू शकत, ज्याला अक्षरपुरुष म्हटलं आहे गीतेच्या अध्याय क्रमांक 15 मधील श्लोक 16 आणि 17 मध्ये जे 3 प्रभू सांगितलेत. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषही नाही करू शकत. केवळ परमअक्षर ब्रह्म, परमअक्षर पुरुष कबीर देव आपल्या त्या प्रारब्धातील कर्मांनाही नष्ट करू शकतो, पापांचा नाश करू शकतात. मासा घटे ना तिल बधे, बिदना लिखे जो लेख, साचा सतगुरु मेट कर भाई ऊपर मार दे मेघ. आता सच्चा सद्गुरू म्हणजे पहा, इथे नकली सद्गुरूंची कमी नाही. त्यांच्याकडे याचा उपाय नाही, शक्ती नाही, आणि परमेश्वरही स्वतः येतात. ते ऋषी संतांच्या रूपात प्रकट होतात. त्यावेळी सद्गुरू रूपातच असतात ते, आणि ते आपल्या प्रारब्धातील पापांच्या दंडाचा नाश करून कायमस्वरूपी सुखी करतात, कायमस्वरूपी त्यांना नष्ट करतात, भाग्यात लिहिलेल्या दुःखांना.
तुम कौन राम का जपते जापम, तात कुट नयती तापम. तू कोणत्या भगवंताची भक्ती करतोस ज्यामुळे तुझे हे 3 ताप नष्ट झाले नाहीत, दुःख दूर झाली नाहीत? आता पुण्यात्म्यांनो, तो परमात्मा कबीर देव आहेत, कबीर साहेब आहेत. आणि मग काय होतं की जोपर्यंत आपल्याला परमेश्वराचा योग्य मार्ग मिळत नाही, परमसंत भेटत नाहीत, मग ऋषींकडे गुरूंकडे जातात. आधी तर आपल्या धार्मिक क्रिया तुमच्यावर लादल्या जातात. तुम्ही सुद्धा दुःख संकट निवारणासाठी त्या क्रिया करू लागता. शेवटी ते तुम्हाला उत्तर देतात की हे तर तुमच्या प्रारब्धात लिहिलं आहे, हे तर भोगावंच लागेल. आणि उदाहरणं देतात, जसा भगवान विष्णूंना शाप दिला होता नारदजींनी की तू एक जीवन माझ्यासारखं पत्नी वियोगामध्ये घालवशील. आणि तो दंड, तो शाप, तो नारदजींद्वारे दिलेला शाप श्री विष्णूजी स्वतःसाठीही नष्ट करू शकले नाहीत. तोही त्यांना भोगावा लागला. श्रीरामचंद्रांच्या रूपात राजा दशरथांच्या घरी जन्म झाला, विवाह झाला, विवाह होताच वनवास झाला. वनवासात 2च वर्षात सीतेचं अपहरण झालं आणि लंकेत निवास झाला. खूप काळ तिथे युद्ध चाललं. त्यानंतर सीताजींना परत आणलं. 1 वर्ष 2 वर्षांनंतर सीतेला परत निष्कासित केलं गेलं. आजीवन श्रीराम आणि श्री सीताजी एकत्र राहू शकले नाहीत. मुलं कुठेतरी, ते स्वतः दुसरीकडे, प्राणी सुखी होऊ शकत नाही. भलेही श्रीरामचंद्रजी अयोध्येचे राजा होते, परंतु ते कुठे, आणि पत्नी दुसरीकडे, मुलं दुसरीकडे, अशाने जीव सुखी होऊ शकत नाही. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे जीव संज्ञेत आहेत, ते परमात्मा नाहीयेत, पूर्ण परमात्मा नाहीयेत. आता ह्या गोष्टी खूप खटकतात. पहिल्यांदा जेव्हा हे ज्ञान ऐकतो तो आत्मा, पुण्यात्म्यांनो, यांच्या इतिहासात हे लिहिलं आहे. ह्या काळाने ब्रह्मने विष्णू आणि ब्रह्माला सांगितलं शिवपुराणात की तुम्ही एकमेकांनी आपापल्याला भगवान मानलत आणि युद्ध करत आहात. तुमच्या या भ्रमाचं निवारण करण्यासाठी मी प्रकट झालो आहे. त्यांच्या मधोमध जिथे ब्रह्मा आणि विष्णू लढत होते त्यांच्यामध्ये एक स्तंभ उभा केला, पिलार, लिंग उभं केलं, तेजस्वी, खूप मोठा खांब. तेव्हा याने जाऊन सांगितलं होतं की तुम्ही ईश नाही आहात, तुम्ही स्वतःला भगवान मानलत, ही खूप मोठी चूक केली. आता थोडी इथे झलक दाखवावी लागेल, कारण हे कुणींसारखे कडू शब्द आहेत जे दास तुम्हाला सांगत आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे भगवान नाहीयेत. कारण यांनी स्वतःही स्वतःच्या कर्मदंडाला भोगलेलं आहे आणि भगवान कोणत्याही प्रकारचा दंड भोगत नाहीत. ते तर पापनाशक आहेत. त्यांना तर दंड होऊच शकत नाही, पण दुसऱ्यांचा, त्यांच्या आश्रितांचेही पाप ते नष्ट करू शकतात. आता आपल्याला दाखवतो श्री शिवपुराण. एकेकाळी श्री ब्रह्माजी आणि श्री विष्णूजी यांच्यामध्ये या विषयावर युद्ध सुरू झालं. श्री ब्रह्माजी गेले श्री विष्णूजींकडे त्यांच्या लोकात, आणि विष्णूजी आरामात शेषनागाच्या शय्येवर विश्राम करत होते. लक्ष्मीजी त्यांच्या जवळ बसली होती आणि अजूनही अनेक त्यांचे गण पार्षद त्यांच्याबरोबर होते. ब्रह्माजी तिथं पोहोचले आणि विष्णूजींनी ब्रह्माजींचा उभं राहून सत्कार केला नाही. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, मी तुझा बाप आलो आहे, मी सर्वांची उत्पत्ती करतो, मी ब्रह्मा आहे, आणि विष्णू तू माझा पुत्र आहेस. मी आल्यावर तू माझा सत्कार करत नाहीस, तुला अभिमान झाला आहे, तुझी बुद्धी ठिकाणावर आणावी लागेल. आता विष्णूजी म्हणू लागले की मी तुझा बाप आहे, तू माझ्या नाभिकमळातून उत्पन्न झाला आहेस, तू स्वतःला कसं सर्वांचा कर्ता मानतोस? मी आहे सर्वांचा कर्ता. सांगायचं तात्पर्य असं की मी तुझा बाप आहे, तो म्हणे मी तुझा बाप. दोन्ही भगवान लढू लागले.
आता पुण्यात्म्यांनो, हा इतिहास हा दास स्वतःच्या मनाने सांगत नाही, लोकवेद सांगत नाही, हे तर त्यांच्या इतिहासात लिहिलेलं सत्यज्ञान सांगत आहे. आता या प्रकारची बुद्धी तर 4वी-5वीतल्या मुलांची पण असते. आणि ती मुलं भांडत असतात. टीचर त्यांना बोलावतात, का भांडतायत, इकडे या, काय कारण आहे तुम्ही भांडत आहात? तर तो म्हणतो की हा म्हणाला की हा माझा बाप आहे. दुसरा म्हणतो नाही हो, पहिला हा म्हणाला की हा माझा बाप आहे. आणि दोघांनी एक दुसऱ्यांचे शर्ट फाडून ठेवले. याच प्रकारची बुद्धी होती त्यांची, ज्यांना आपण भगवान म्हणत होतो, ब्रह्मा आणि विष्णूजींना. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो पहा त्यांच्याच इतिहासात. आणि यांची पूजा करून आपण आपल्याला मोक्ष मिळवण्याची इच्छा करत होतो. हाच आपला भ्रम होता. हे पहा, शिवमहापुराण हिंदी टीकेसहित भाग 1 खेमराज श्रीकृष्णदास यांच्याद्वारे प्रकाशित आहे. याचे अनुवाद करता आहेत विद्यावारिधी पंडित ज्वालाप्रसादजी मिश्र, हिंदी टीकेसहित, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. यात पहा इथून विद्वेश्वर संहिता. ही विद्वेश्वर संहिता आहे. हे 11व्या पानावर शिवपुराण. ही विद्वेश्वर संहिता आहे. भाग 1 अध्याय 6. नंदिकेश्वर म्हणाले, भगवान शिव यांचं वाहन नंदिकेश्वर. नंदिकेश्वर म्हणाले, हे योगींद्र, पुढे एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुड आणि इतर पार्षदांबरोबर लक्ष्मीसह शयन करत होते, झोपले होते. त्यावेळी ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ, पहा लेखकाची बुद्धी, म्हणतोय ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ ब्रह्माजी स्वतःच्या इच्छेने. आता ब्रह्मज्ञानीचं ज्ञान पहा पुढे, ब्रह्माजीचं स्वतःच्या इच्छेनेच तिथं आले आणि सर्व प्रकारे सुंदर शय्येवर झोपलेले असताना, सर्व प्रकारे सुंदर शय्येवर झोपलेल्या कमललोचन श्री विष्णूजींना विचारू लागले, तू कोण आहेस? ब्रह्मज्ञानी आहे आणि यालाच माहिती नाही हा कोण आहे आणि भेटायला आलाय. तू कोण आहेस? मला बघूनही एखाद्या अभिमानी पुरुषासमान शयन करत आहेस, झोपला आहेस. हे वत्स, ब्रह्माजी म्हणतायत विष्णूला, हे वत्स, हे मुला, उठ, पहा मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या गुरुला पाहून जो अभिमान करतो त्या द्रोही मूर्खाला प्रायश्चित्त होणं उचित आहे, म्हणजे त्याची बुद्धी ठिकाणावर आणली पाहिजे. हे ऐकून विष्णूजींच्या अंतःकरणात क्रोध निर्माण झाला, राग आला त्यांना, पण त्यांनी बाहेरून दाखवला नाही, शांत राहिले. आणि म्हणाले, परंतु बाहेरून शांत राहिले आणि म्हणाले, हे वत्स, विष्णूजी म्हणाले ब्रह्माला, हे बेटा, तुझं मंगल हो, बैस, या आसनावर विराजमान हो. यावेळी तुझे नेत्र कुटील, म्हणजे डोळे का तिरके झालेत, डोळे का असे लाल करून ठेवलेस, आणि मुख वक्र आणि तोंड का वाकडं करतोयस तू, का होत आहे? ब्रह्माजी म्हणाले, हे वत्स विष्णू. ब्रह्माजी म्हणाले, बेटा विष्णू, तुला काळाच्या प्रभावाने अभिमान आहे. हे पुत्र, मी तुझा रक्षक आणि जगताचा पितामह आहे. विष्णूजी म्हणाले, हे सारं जग माझ्यात स्थित आहे. तू चोरासारखं कसं काय स्वतःचं सांगत आहेस? तू माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहेस, त्यामुळे तू माझा पुत्र आहेस. विष्णूजी म्हणतायत, माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झालास म्हणून तू माझा पुत्र आहेस, आणि मला पुत्र म्हणणं व्यर्थ आहे. नंदिकेश्वर म्हणाले, अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू दोघेही रजोगुणाने मुग्ध होऊन विवाद करू लागले. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे असं म्हणून एक दुसऱ्याला मारण्याच्या इराद्याने युद्ध करण्यास उत्सुक झाले. आता श्रेष्ठ कोण्याचा पत्ता लागेल, मरायला तयार झाले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून
दीक्षा प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? दास लक्ष्मण कृष्णा पाटील. आपण कुठून आलात? राहणार नावली, पोस्ट देवाळी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आर्मी एक्समॅन रिटायरमेंट. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? नामदीक्षा 5/1/2020ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी व माझा परिवार जे धार्मिक हिंदू धर्माची जी भक्ती आहे, सर्व देवी देवतांची पूजा, तीर्थाटन करणं, पूजापाठ करणं, तीर्थाटन आपला योग हवन करणं, अशा आरती, प्रत्येक देवी देवताची आरती करणं, हे सर्व काय आम्ही करत होतो. या व्यतिरिक्त आपण कोण्या संताकडनं गुरुमंत्र किंवा नामदीक्षा घेतली होती का? हे गुजरातचे दादा भगवान म्हणून होते, त्याच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती आणि कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष त्यांच्या ह्याच्यामध्ये नामदीक्षामध्ये मी होतो. त्याच्यानंतर इस्कॉनमध्ये हरिकृष्ण हरिराममध्ये पण होतो, पण त्याच्यापासून काही लाभ होत नव्हता. जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात, त्याचप्रमाणे आपण गुरुसुद्धा धारण केले होते. तर एक मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांना आपण गुरु म्हणून का धारण केलं? कारण ऑलरेडी आपण 2 ते 3 गुरु केलेलेच होते आणि समाजामध्ये एक अशी भ्रांती आहे, एक प्रश्न आहे की गुरु हा बदलायचा नसतो, परंतु आपण तर सतत गुरु बदलत आले आणि आज संत रामपालजी महाराजांना आपण गुरु बनवलेलं आहे. तर संत रामपालजी महाराजांची गुरु म्हणून आपल्याला ओळख कशी झाली आणि आपण त्यांना गुरु का धारण केलं? एकदम बरोबर बोलताय तुम्ही. मी नामदीक्षा घेतलेली होती आणि सत्संग पण दोन्ही आपले दादा भगवानचे आणि इस्कॉन हरिकृष्ण हरिराममध्ये करत होतो. मग त्यावर भक्ती चॅनल जेवढे पण आहेत त्या चॅनलवरती जे सत्संग होते आध्यात्मिक, ते बघता बघता जगद्गुरु तत्वसंत रामपालजी महाराजांच्या साधना चॅनलवरती मी हिंदीमध्ये सत्संग बघितला. मी असं जर की लोहचुंबकाचं नातं तयार झालं आणि मी 10 वर्षे यूट्यूबवरती सत्संग ऐकला. पण परमात्म्याने पूर्ण माझी परीक्षा घेतली. सर्व्हिस कार्यरत होतो धीरभाई अंबानीच्या कंपनीमध्ये, त्यामध्ये मी कोम्यामध्ये गेलो होतो. केमिकल इफेक्ट झाला होता आणि मी रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो होतो. मग त्या परमात्म्याच्या जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच्या फक्त सत्संग ऐकल्यामुळं मला पूर्ण कोम्यातून बाहेर आलो आणि डॉक्टर चिरपामध्ये येऊन मला पूर्ण नवीन आयुष्य दिलं. नामदीक्षा घेण्या अगोदर एवढी सत्यभक्ती आहे. म्हणजे लोह चुंबकाचं नातं, जसं चुंबक लोहाला सोडत नाही तसं ह्या गुरुला आपल्या चरणी जगद्गुरु तत्वसंत रामपालजी महाराजांना भक्तिमार्गामध्ये घेतलं. गुरुदीक्षा घेण्या अगोदर त्यांनी मला फळ दिलं आणि शारीरिक त्रास जो होत होता 32 गोळ्या माझ्याला, आज एकही गोळी नाही माझी. आणि त्याच्यानंतर हे परमात्म्याने कृपादृष्टी केल्यानंतर मी कोल्हापूर शाहूपुरीमध्ये नामदीक्षा गुरुजींच्या नामदान केंद्रावरून घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदरच आपल्याला परमेश्वराच्या सत्संगामधून लाभ झाला आणि आपल्याला जो कोमाचा आजार होता, जे कोम्यामध्ये आपण गेले होते, त्यातून संत रामपालजी महाराजांनी केवळ त्यांच्या चरणात आपल्याला येणं अनिवार्य होतं, त्यांना आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये घ्यायचं होतं, म्हणून त्यातून आपल्याला बाहेर काढलं आणि आज आपण संत रामपालजी महाराजांचे साधक अनुयायी म्हणून आज कार्यरत आहात. मला हे विचारायचं आहे की या अगोदरसुद्धा आपण गुरु केले होते, त्यांनीसुद्धा आपल्याला गुरुमंत्र दिला होता. तर ह्या सगळ्या गुरूंमध्ये संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आहे आणि काय ते समाजाला सांगतायत की जे तुम्ही अगोदरची सद्भक्ती किंवा अगोदरची जी भक्ती आहे ती सोडून आज तुम्ही संत रामपालजी महाराजांना स्वीकारलं आहे? 4 वेद, 6 शास्त्र, शिवपुराण, देवपुराण, गुरुग्रंथ साहेब, घट रामायण, गीता, भागवत, कुराण, बायबल, हे शास्त्रानुसार भक्ती सद्गुरूजी रामपालजी महाराज जसं लहान मुलांना आई आपल्या मुलांना शिकवते किंवा गुरुजी आपल्या मुलांना शिकवतात, तसे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे लहान मुलाला शिकवले गत एक एक पान उघडून समजावून सांगतात, असे ना अशा पद्धतीनं भक्ती करा. आणि मला त्यावेळीच आता पहिली नामदीक्षा घेण्याअगोदर फळ मिळाल्यामुळं मी पूर्णपणे गुरुजींच्या चरणी गेलेलो आहे आणि त्यापासून मला लाभ झाल्यामुळं परमात्म्याने जवळ केल्यामुळं
मी नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर, त्यांच्याकडनं दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आलेत? अनुभवामध्ये सगळ्यात मोठी कसं सतभक्ती, मोक्षाची भक्ती मिळाली. आणि जन्मरणाचा फेरा माझे मुक्त झालो. या परत जन्मरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त झालो. ही सर्वात मोठी भक्ती आहे, जे की देवी देवतांना पण नसीब नाही आहे. पण ह्या जगद्गुरू तत्वदर्शी रामपालच्या कृपादृष्टीमुळं यांनी मला आपल्या चरणेशी मुक्तिधाममध्ये घेतलं. त्यांनी ही पहिली आध्यात्मिक भक्ती. त्याच्यानंतर शारीरिक, आर्थिक, सांसारिक, व्यावहारिक, मानसिक सगळे आर्थिक लाभ, सगळे लाभ मला मिळाले. कुठलाही जे पण मार्ग आहेत सगळ्या मार्गामध्ये मला परमात्म्याच्या कृपादृष्टीनं सगळे लाभ मिळालेत. जसं तुम्ही सांगतात की आपल्याला शारीरिक लाभ हा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे, तर कुठल्या स्वरूपात संत रामपालजी महाराजांनी आपल्याला शारीरिक लाभ दिलेला आहे? हे रुबी हॉस्पिटलमध्ये कोम्यामध्ये होतो मी. 2 महिने 3 दिवस कोम्यामध्ये होतो. डॉक्टरांनी सांगितलं का घरी जाऊन तयारी करायची, काय फायदा नाही तो ठेवू नकोच, बिल वाढवतं, तुम्ही गाडी पाठवून देतो आणि तुम्ही जावा. पण ते गुरुजींची अशी कृपादृष्टी होती की गुरुजींनी मला त्या कोम्यातून बाहेर काढलं. माझं हृदय ऑटोमॅटिक चालू झालं आणि परत ICUमध्ये घ्यायला लावलं आणि त्यांनी पूर्णपणे बरे करून परमात्म्याने आपल्या चरणी मला माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती आणि मला पूर्ण शारीरिक निरोगी मुक्त केलं. म्हणजे कोम्यातनं बाहेर झाल्यानंतर पूर्णपणे शारीरिक कुठलाच त्रास नाही. 32 गोळ्या होत्या माझ्या. आता आज म्हणजे कोणताही रोग एकदम निरोगी झालेला आहे. आणि हाच मला परमात्मा जगद्गुरू तत्व संत रामपालजी महाराजांनी पूर्ण रोगमुक्त केलं. हाच सर्वात मोठा शारीरिक लाभ आहे मला मिळालेला आहे. आर्थिक लाभ म्हणजे माझा थोरला मुलगा आहे, त्याला एअरफोर्समध्ये त्याचं अचानक काम झाले, हे माझा आर्थिक लाभ मिळालेला आहे. संत रामपालजी महाराजांकडनं जे आपल्याला लाभ झाले, त्या आपल्या लाभातनं आपण समाजाला काय संदेश द्याल? समाजाला संदेश तर नाही देऊ शकत, पण प्रार्थना आणि कळकळीने विनंती करू शकतो. हे शास्त्राचा सतभक्ती आणि मनाचं काहीच नाही. जे परमात्म्याने आपले सूक्ष्म वेदातून जे तत्त्वज्ञान दिलेलं आहे, जे शास्त्रानुसार भक्ती दिली आहे, त्या भक्तीनुसार ही भक्ती करायची आहे. तरी लवकरात येऊन जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घ्या आणि नामदानकरती जाऊन लवकरच जे जवळचं नामदान केंद्र त्या केंद्रावरती जाऊन लवकरात लवकर आपण नामदीक्षा घ्यावी ही विनंती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान स्वीकारायला हवं. आपल्याला जर दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, पिढेपासून मुक्त व्हायचं असेल आणि खरा अध्यात्म जर पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजांशिवाय पर्याय नाही, हे असं आपलं सांगणं जर एखाद्याला पटत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावंसं वाटत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनल, त्या चॅनलवरती जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू आहे. त्यावेळी खाली पट्टी एक चालू, त्या पट्टीवरती नंबर दिलेला आहे. त्या नंबरावरती जवळच्या नामदान केंद्रावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि निःशुल्क नामदीक्षा तुम्ही त्या नामदान केंद्रावरती जाऊन घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.